हरिओम. पातंजल योगसूत्रे, योगदासांचे प्रवचन, साधनपाद, सूत्र क्रमांक 28. योगांगानुष्ठानाद शुद्धिक्षये ज्ञानदीप्तिरा विवेक ख्याते. योगाच्या विविध अंगांच्या अनुष्ठानाने अशुद्धीचा क्षय होतो, ज्ञानदीप प्रज्वलित होतो, यामुळे विवेक ख्याती उत्पन्न होते. अष्टांगा योग मार्गाने आपण जे काही प्राप्त करू इच्छित आहोत, आपल्याला जे काही प्राप्त होणार आहे ते सदा सर्वदा आपल्यातच उपस्थित आहे. आपल्याजवळ ते अगोदरच आहे. याचा अर्थ त्याचा शोध घ्यायचं कारण नाही, केवळ ते जाणण्याची, पाहण्याची कला साध्य करायची आहे. उस्ताद तबलजींना विचारावे की आपण तबल्यातून असा खणखणीत आवाज कसा काय काढू शकता? उस्ताद म्हणतात, मी आवाज काढत नाही, तो अगोदरच तबल्यात असतो, मी केवळ बोटं टेकवतो. उस्ताद सतारी यांना विचारावे, आपण या तारांमधून झंकार कसा काय निर्माण करू शकता? तर उस्तादजी म्हणतात, सतारीच्या तारा सुप्तपणे सतत झंकारत असतात, मी केवळ निमित्त होत असतो, कारण मी त्यांना बोटाने स्पर्श करतो, बस. झंकार सुप्तामधून व्यक्त होऊन बाहेर येतो. आपल्याला आत्मदर्शन व्हावे आणि त्यायोगे आपले आत्ममिलन व्हावे, याची आस आपल्याला लागलेली आहे. परंतु यासाठी आपण देहादी इंद्रिय नसून आपण स्वतःच आत्मा आहोत, हे ज्ञान आपल्याला आता प्रत्यक्ष जाणून घ्यायचं आहे. आत्ममिलन म्हणजे स्वतःला झोकून द्यायचं आहे. हे ज्ञान होण्यासाठी, ही दिव्य ज्ञानज्योत प्रदीप्त होण्यासाठी आपली अतेंद्रिय शक्ती प्रज्वलित करायची आहे. त्यायोगे ती झलक आपल्याला मिळेल, बस. आपल्याला ती केवळ अवगत करायची आहे. बाकी पुढील गोष्टी आपोआप होत असतात आणि होणार आहेत. एका अरण्यामध्ये एक सिंहीण आणि तिचा बछडा राहत असत. एका रात्री सिंहीण भक्ष्य शोधण्यासाठी अरण्यात गेली असता तो छावा खेळत खेळत अरण्याच्या बाहेर एका मैदानात आला. तोपर्यंत उजाडू लागले होते. आजूबाजूला झाडे झुडपे वगैरे काही नसून मोकळे माळरान आहे. हे पाहून तो बछडा भांबावला. इतक्यात त्याच्या कानावर कधीही न ऐकलेले आवाज येऊ लागले. यामुळे तो घाबरला आणि एका मोठ्या दगडामागे लपून बसला. थोड्याच अवधीत एक मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना चरायला घेऊन तेथे आला. मेंढ्या गवत चरू लागल्या, त्यांचे बछडे बागडू खेळू लागले. ते खेळता खेळता सिंहाचे पिल्लू लपले होते त्या मोठ्या दगडामागे गेले. तेथे त्या सिंहाच्या छोट्याशा पिल्लाला छाव्याला पाहून त्यांना हा नवीन भिडू पसंत पडला आणि ते त्या सिंहाच्या छाव्याबरोबर निरागसपणे खेळू लागले. तो छावाही निरागसपणे त्या मेंढ्यांच्या पिल्लांबरोबर खेळू लागला. खेळता खेळता सायंकाळ झाली. मेंढपाळाने मेंढ्यांना घराच्या दिशेने चालण्याचा इशारा केला. मेंढे आणि त्यांची पिल्ले घराच्या वाटेने चालू लागली. त्याबरोबर तोच सिंहाचा छावाही त्यांच्याबरोबर चालू लागला. घरी आल्यावर मेंढपाळाच्या लक्षात आले की सिंहाचा तो छावा मेंढ्यांच्यातच राहू लागला. पिलांबरोबर तो दूध पिऊ लागला. दररोज रानात जाऊन गवत खायला शिकला. एवढेच नव्हे तर मेंढ्यांबरोबर ब्या ब्या करायला लागला. स्वतःला मेंढी समजू लागला. इकडे आपल्या छाव्याचा बरेच दिवस शोध घेऊन सिंहीण थकली. तिने तो नाद सोडून दिला. परंतु एक दिवसा ती रानाच्या बाहेर भक्ष्य शोधायला आली असता समोरील दृश्य पाहून तिला मोठे आश्चर्य वाटले. एक सिंहाचा छावा मेंढ्यांबरोबर गवत खात आहे, त्यांच्यात खेळत आहे, त्यांच्याप्रमाणे ब्या ब्या करत आहे. तिने काहीतरी विचार केला आणि तिने मोठी डरकाळी फोडली. त्याबरोबर मेंढपाळाने मेंढ्यांना घरी जाण्याचा इशारा केला. त्या डरकाळीने भयभीत झालेल्या मेंढ्या जीवाच्या भीतीने घराच्या दिशेने पळू लागल्या. त्याबरोबर तो छावाही त्यांच्यासह त्यांच्याप्रमाणेच भीती वाटून पळू लागला. तसे त्या सिंहिणीने झेप टाकून त्या छावायला अलगद उचलले आणि ती मैदानाबाहेर आली.
छाव्याला खाली ठेवल्यावर तो छावा भीतीने कापू लागला. गयावया करत तो सिंहिणीला विनवू लागला, मला सोड, मला मारू नको. सिंहीण म्हणाली, अरे तू माझ्याप्रमाणे सिंह आहेस, घाबरतोस काय? छावा म्हणाला, उगीच काहीतरी सांगू नको, मी मेंढी आहे, मी सिंह नाही, मी मेंढी आहे. सिंहिणीला मोठा प्रश्न पडला की याला आता समजावावा कसा. तिने त्याला उचलून नदीकिनारी आणले. त्याचे डोके तिने नदीच्या पाण्यावर धरले आणि त्याला विचारले, पहा, तुझा चेहरा आणि माझा चेहरा साम्य दिसते आहे की नाही? त्याबरोबर तो छावा एकदम विस्मयचकित झाला. त्याच्यात स्फुरण चढले आणि त्याने जोरात डरकाळी फोडली, मी सिंह आहे. आपण स्वतः आत्मा आहोत, परंतु देहादी इंद्रियांच्या भोगलालसेने त्यांच्या कच्छपी लागून आपण देहादी इंद्रियांच्या आहारी जाऊन हे विसरून गेलो आहोत. तेव्हा जागृत होऊन हे जाणण्याची आवश्यकता आहे. बस हे जाणले की ती झलक मिळणे दूर नाही. त्यासाठीच हे योगानुष्ठान ठेवायचे आहे. योगाधिराज पातंजली सांगत आहेत की योगाच्या सर्व अंगांचं अनुष्ठान केलं की अशुद्धी क्षय पावते. त्यामुळे विवेक ख्याती उत्पन्न होऊन ज्ञानदीप प्रज्वलित होतो. योगाधिराज पातंजली येथे योगाचं अनुष्ठान करायला सांगत आहेत. एखाद्या गोष्टीचा संकल्प सोडायचा आणि त्या मागचा अनुशब्द लक्षात घेऊन सतत संकल्पामागून संकल्प आचरत राहायचं. 2-4 वेळेला करून सोडून द्यायचं नाही, त्याला अनुष्ठान म्हणत नाहीत. अनुष्ठानात सदा त्यातची रंगला अशी स्थिती झाली पाहिजे. त्याच गोष्टीचा ध्यास घ्यायचा. रोजच्या नैमित्तिक जीवनाचा ती गोष्ट अविभाज्य भाग झाली पाहिजे. योगाच्या बाबतीत हे सांगणं फार आवश्यक आहे. योग हा प्रत्येकाने स्वतः अनुभवाने जाणून घ्यायचा आहे. H2O म्हणजे हे 2 वायू विशिष्ट प्रमाणात मिसळल्यावर त्या वायूंमधून द्रवरूप पाणी तयार होतं. हे ज्ञान सामान्य माणसाला बुचकळ्यात टाकणारं, विश्वास न ठेवण्यासारखं आहे. खुर्चीत बसून बटन दाबल्यावर कोणतीही वायर जोडलेली नसताना समोर दूरदर्शन चालू होतं. ही अडाणी माणसाला भुताटकी वाटणारी गोष्ट आहे, पण हे विज्ञानाचे प्रयोग शास्त्रज्ञ समोर करून पटवून देऊ शकतात. योगामध्ये ही सोय नाही. येथे योग प्रत्येकाने स्वतःसाठी अनुभवायचा आहे. यासाठी न कंटाळता सतत प्रयत्न करून आणि ते सुद्धा श्रद्धा ठेवून अनुष्ठानाचा क्रियायोग करायचा आहे. या योगासाठी हे महत्त्वाचं आहे. अशा या अनुष्ठानाने अशुद्धी क्षय पावते, नष्ट होते. ही अशुद्धी तमोगुणामुळे, रजोगुणामुळे निर्माण झालेली असते. तामसीपणा, आळशीपणा, क्रोध, लोभ, मोह, कामवासना, आत्यंतिक व्यवहारीपणा यामुळे रोजच्या जीवनात हातून प्रमाद घडत असतात. यामुळे पापसंचय होत असतो, म्हणजेच अशुद्धी वाढत असते, साचत असते. योगाच्या सर्व अंगांच्या अनुष्ठानाने आपल्याला हे हळूहळू दूर करायचं आहे, प्रयत्नपूर्वक दूर करायचं आहे. यासाठी कसलेही क्लेश करून घ्यायची आवश्यकता नाही. तमोगुणी, रजोगुणी व्यवहार न करता सत्वगुणी व्यवहार करायला शिकायचं आहे. जे मिळेल त्यात समाधान मानून राहायला शिकायचं आहे. त्यालाच त्याग म्हणायचं. अनावश्यक गोष्टींचा त्याग करायला शिकायचं आहे. योगाच्या अनुष्ठानाने तमरज व्यवहार आपोआप होऊ लागतात. यामधून आपले स्वारस्य कमी होऊ लागते. यामुळे सतत सात्विक समाधान मिळू लागते. तमोगुण आणि रजोगुण क्षीण होऊन हळूहळू नष्ट होतात. याचबरोबर सत्वगुण निर्माण होऊन वृद्धिंगत होत जातो. हळूहळू आतील ज्ञानज्योत प्रदीप्त होऊ लागते. या सत्वगुणामुळे अशुद्धी क्षीण होऊन आतील ज्ञानज्योत जी दिसू लागलेली असते ती दिवसेंदिवस प्रखर होत जाते. यामधूनच हळूहळू सत्वगुणही लोप पावतो. कारण सत्वगुण आणि आत्मा हे दोन्ही जरी आपापल्या परी शुद्ध असले तरी 2 शुद्ध गोष्टी एकत्र झाल्यास अशुद्धी होते. शुद्ध दूध आणि शुद्ध पाणी एकत्र केल्यास त्या मिश्रणाला शुद्ध म्हणता येत नाही.
त्यातील पाणी दूर करावं तरच दूध शुद्ध होते. याचप्रमाणे सत्वगुण लोप पावला की शुद्ध आत्मा तेवढाच शिल्लक राहतो. आपण परिपूर्ण शुद्ध होतो. यातूनच अविप्लवा विवेकख्याती उदित होते. तेथे शुद्ध आत्मा, केवळ आनंद, कैवल्य असतं. यथावकाश ते कैवल्यधाम प्राप्त होतं. हरिओम.